अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. सर्वांना नमस्कार. मी पूजा स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये मी तुम्हाला अशी एक माहिती सांगणार आहे. सध्या तरी नवरात्रीचे दिवस चालू आहेत आणि तुम्हाला माहीत आहे का, नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलस्वामिनी आईची सेवा करत असतो. पण जर आपल्याला हेच माहीत नसेल की आपली कुलस्वामिनी आई कोणती आहे, तर आपण तिची सेवा कशी करणार? आपल्या कुलाचा रक्षण करणारी आपली कुलस्वामिनी आई ही तर आपल्याला माहीत असायलाच हवी. तर जर ज्याला कुणाला कुलस्वामिनी आई कोणती आहे त्यांची हे जर माहीत नसेल, तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे. व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे नक्कीच तुम्हाला कळेल की तुमची कुलस्वामिनी आई कोणती आहे. नवरात्रीमध्ये विशेष म्हणजे आपण आपल्या कुलस्वामिनी आईची सेवा करत असतो, कुलस्वामिनी आईची ओटी भरत असतो. म्हणजे आपल्या घरावरती वर्षभर जी काही संकट येणार आहेत त्यापासून आपले घर दूर राहते. कुलस्वामिनी आई आपले वर्षभर सगळं ओझं वाहून नेत असते. त्यामुळे हे 9 दिवस आपण तिची सेवा करत असतो. तर मैत्रिणींनो, आपल्या घरामध्ये जर तुम्हाला हेच माहिती नाही आहे का कुलस्वामिनी आई कोणती आहे, तर त्यासाठी एक खूप सोपा उपाय आहे. तुमच्या घरामध्ये तुमचा दरवाजा कोणत्या दिशेला आहे, जर तो उत्तर दिशेला असेल तर खूप चांगलं असतं. उत्तर दिशेला दरवाजा असणं, घराचं मुख्यद्वार आणि पूर्वेला एक असणं हेही खूप शुभ मानलं जातं. तुमचा दरवाजा कोणत्याही दिशेला असू द्या, तुम्ही म्हणजे दरवाजातून आतल्या साईडला येताय, ती जी भिंत आहे त्या भिंतीला तुम्हाला सुरुवातीला हळदी कुंकू व्हायचं आहे. सकाळी उठून आंघोळ करायची आहे आणि हळदी कुंकू व्हायचं आहे त्या भिंतीला आणि नमस्कार करायचा आहे. कारण ही भिंत कुलस्वामिनी आईची भिंत म्हणून ओळखली जाते. बघा, थोड्या दिवसांमध्ये तुमची कुलस्वामिनी तुमच्या स्वप्नामध्ये येऊन तुम्हाला स्वतः दर्शन देईल आणि तुम्हाला काही ना काहीतरी असं दाखवेल की ज्यामुळे तुम्हाला कळेल की तुमची कुलस्वामिनी कोणती आहे. हा उपाय नक्की करून पहा. मलाही माहीत नव्हतं माझी कुलस्वामिनी कोणती आहे, परंतु मी ह्याच उपायाने मला माझी कुलस्वामिनी आई म्हणजेच तुळजापूरची तुळजाभवानी आई हिने माझ्या स्वप्नात येऊन दर्शन दिलं आणि माझी कुलस्वामिनी आई मला समजली की ही माझी कुलस्वामिनी आई आहे म्हणून. तर ह्या नवरात्रीमध्ये हा उपाय नक्की करून पहा, बघा आणि सेवा करा. हे 9 दिवस आपण आपल्या कुलस्वामिनी आईची सेवा केली पाहिजे, कारण वर्षभर ती आपल्याला अनेक संकटांमधून दूर ठेवत असते. ह्याचा आपण कधी विचारही केला नसेल. तर भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओज.